गुढीपाडवा निमित्त दहिवड येथे प्रभू श्रीरामांची शोभायात्रा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। नवीन वर्षाची सुरुवात देखील या सणापासूनच होते। प्रत्येक कुटुंब आपल्या घराबाहेर गुढी उभी करून त्या गुढीचे पूजन करते। महाड तालुक्यातील दहिवड येथे गुढीपाडवा निमित्त प्रभू श्रीरामांची शोभायात्रा काढण्यात आली। सद्गुरू ज्ञाननाथ स्वामी महाराज यांनी रामजन्मोत्सव सुरू करून 55 वर्ष पूर्ण झाले। मागील 17 वर्षांपासून दहिवड ग्रामस्थांकडून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। मोठ्या जल्लोषामध्ये गावातून रामजन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये महिला वर्ग, लहान मुलं व अनेक तरुण तरुणी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता। खालूबाजाच्या ठेक्यावर वाजत गाजत प्रभू श्रीरामांची शोभायात्रा संपूर्ण गावातून घराघरामध्ये काढण्यात आली। सद्गुरू ज्ञाननाथ स्वामींनी हा रामजन्मोत्सव सुरू केला, याला आता 55 वर्ष आहे आणि मागच्या 17 वर्षापासून आम्ही या सप्ताहाची सुरुवात शोभायात्रेने करतो। गुढीपाडव्याच्या दिवशी मागच्याच वर्षी अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी स्थापना झाली। अतिशय भारतवासियांना, सर्व हिंदूंसाठी आनंददायी तो क्षण होता। नमस्कार। आज आमचा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आता आमची शोभायात्रा निघाली आहे। 17 वर्ष आमच्या ह्या शोभायात्रेला झालेत आणि आमच्या रामनवमीला 54 वर्ष झाली। पण दरवर्षी सर्व महिला आम्ही एकत्रित येऊन सर्व हा कार्यक्रम करतो। आमचा कार्यक्रम 8 दिवसाचा असतो। शेवटी आमचा हा काळ्याचा कीर्तन होतो आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला सांगता होते। अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पाहत रहा जागृत महाराष्ट्र। पहा जागृत, रहा जागृत। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।